सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलन केले जाते। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला काँग्रेसने देखील आता पाठिंबा दिलाय। उद्या काँग्रेसचं शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन देखील होणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सांगलीमध्ये देखील शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी आंदोलन केले जातं। या आंदोलनाला आता काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रातलं जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक चिखल फेको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। हे सरकार सामान्य नागरिकांच्या घरच्या वीज बिलामध्ये प्रचंड दरवाढ करणारं सरकार आहे। ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवण्याचं काम केलंय। कारण शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अतिवृष्टी खाली असेल त्याची नुकसान भरपाई नाही। आज सांगलीला ज्यांच्या जमिनी आहेत, आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना कर्ज मिळायची बंद झाली, इन्शुरन्स मिळायची बंद झाली। का नाही तर ते पूर्वग्रस्त जमिनी आहेत म्हणून नोंदच झाले। त्या ठिकाणी तुम्हाला दिलं, परत पूर आला, पुढलं तुम्हाला कसे इन्शुरन्सचे पैसे द्यायचे म्हणून ते मिळत नाही। आज कर्ज डिसिजन बँक देताना त्याचा विचार करते। ह्या अडथळे ऑलरेडी असताना नवीन एक पूल होणार आणि पद्मासारखे गावं ज्या ज्या लोकांना बाधित होणार आहे, ही बाधित होणारच आहे। तिथं आहे माझ्या पुढं पण असतंय ऍक्च्युअली ज्या चुका शासनाने आधी केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला दुरुस्त करायला पाहिजे। जुने हायवे जिथे ताशी पूल आहेत त्याला पोकळी खाली द्यायला पाहिजे। चांगली गोष्ट आहे की आज सांगलीकडे काँग्रेसच्या माध्यमातून पाठिंबा मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।